शिक्षक जो आहे, जो हाडाचा शिक्षक असतो, तो अगदी झुकून काम करतो, तो वेळेचं बंधन पाळत नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात एक भावना निर्माण होते आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल एक भावना निर्माण होते की जेणेकरून एक आपुलकीचं नातं निर्माण होतं आणि या आपुलकीच्या नात्यातून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत असं मी मानतो. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आहेत आपण ज्या ठिकाणी काम करता, जे काम करता ते अगदी प्रामाणिकपणे करा, जेणेकरून आता एका विद्यार्थ्याने सांगितलं पैसा फार महत्वाचा आहे, परंतु त्याचा अर्थ कसा घ्यायचा नाही की पैसा कमवायच्या मागे लागायचं, तसं नाही. पैशाचं आर्थिक नियोजन करा अशा अर्थाने त्यांनी सांगितलं. आणि पैशाच्या मागे लागता आपल्या बाकीच्या गोष्टींचं भान ठेवा, एवढंच मी आपल्यासाठी सांगू इच्छितो. आणि आपले वर्तणूक, आपलं चारित्र्य चांगलं ठेवा, एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी बाहेर गावून स्थानिकून आलेले सर्व विद्यार्थी 8 दिवसापूर्वी मला तुषार ताईचा फोन आला की ताई तुम्ही 11 तारखेला कुठे जाऊ नका, या कार्यक्रमाला उपस्थित तुमची पाहिजे. तुषार म्हटलं माझ्या लक्षात दिलं कोण तुषार, कारण आता विद्यार्थ्यांनी खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे मला कोण तुषार येईल ते सांगितलं. त्याच्या वाटाचा परिचय दिला. मी आंधळीचा मुलगा आहे आणि माझ्या पटकन लक्षात येतो शिर्डीला असतो. लहान आहे का मोठा हे कळलं ना मला, कारण माझा एक भाऊ देशाची सेवा करतो आणि मुलं जवळ त्याला सांगितलं की नाही जाणार कुठे. त्यांनी सांगितलं मला सर्वांना तुम्ही जेवढे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शिक्षक आहे तेवढ्या मला फोन करता. माझ्याकडे जेवढे नंबर होते तेवढ्यांना मी फोन केला आणि या कार्यक्रमासाठी थांबला. या शाळेत आल्यानंतर आमचा पूर्ण जागृत होता की आम्ही या शाळेमध्ये किती हाडाचे कार्य करून विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थी घडले, आम्ही घडवले, ते घडले गेले, याचा आम्हाला खूप साथ अभिमान. आम्ही पैसा नाही कमवला, बंगले नाही बांधले, त्या पिरियडमध्ये गाड्या नाही घेतल्या, पण विद्यार्थीच घडवले की त्या विद्यार्थ्यांनी बंगले घेतले, गाड्या घेतल्या. आज मी जेव्हा जाते कुठे कार्यक्रमामध्ये, लग्नामध्ये, वाढदिवसाला, तेव्हा ते माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुलांना बोलवतात आणि सांगतो आमच्या मॅडम. आता त्यांच्या मॅडम आणि आम्ही खूप तफावत आहे. राणी मा त्यांच्या मॅडम वेगळ्या असतात इंग्लिश मिडियमच्या, तेव्हा ह्या मॅडम आहे तुझ्या, तेव्हा हो याच मॅडम, यांच्या मुली हुशार झाले. आणि जेव्हा असा एखादा विद्यार्थी आम्हाला सांगतो, विद्यार्थीने आम्हाला सांगते, त्यावेळेस खूप आत्मिक समाधान आम्हाला मिळतं. आम्हाला काही नको तुमच्याकडे, तुम्ही घडले, मोठे झाले, आम्हाला विसरले नाही, आमचा मान सन्मान केला, आम्हाला बोलवलं, यातच आम्ही धन्य करून पावलो असं आम्हाला वाटतं. शिक्षकांना काय पाहिजे असतं, काही आपला विद्यार्थी मोठा व्हावा. आमचं नाव नाही काढत तुला, हा कोणाचं मुलं आहे, अनिल पाटलांचं मुलं आहे, हा कोणाचं आहे, आठवडीचं आहे, असं नव्हतं. आमचं नाही काढत, पण आमच्यामध्ये मोठे झाले हे ते विद्यार्थी सांगतात, त्याचा आम्हाला फार फार अनुभव मिळतो. तो म्हणून एकच विद्यार्थी सांगते का कोकणीला माहिती असेल की त्यांच्यासमोर रामदास मोरे नावाचा एक माणूस केला, तो वेळसर होता थोडक्याने, हा वेळ करायचा तो इथून जायचं ते नाचत जायचं, त्याचा मुलगा माझ्याकडे